छत्रपती हीच जिजाऊ जिने घडवले शिवछत्रपती त्या राष्ट्रमाता राजमाता विश्वमाता जिजाऊ मासाहेब. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, नाहीतर तुमचे हात करम केले जातील असे स्वतःच्याच सेनेला बजावणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोदीन जात ही जात मराठ्याची छत्रपती संभाजीराजे भोसले. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल. तुम्हाला आम्हाला गुलामीची जाणीव करून देणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी कामकरी समाजाच्या तळहातावर असलेली आहे. हा विज्ञानवादी विचार मांडणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. वडिलाने मुलगा नाही शिकवला, वडिलाने मुलगा नाही शिकवला, तोही पापाचा भागीदार झाला. जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला, तैसेची शिक्षण देणे अगत्याचे, अशी ग्रामगीतेतून शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. दगडाच्या मूर्तीत देव नसून तुमच्या आमचा देव आहे ही शिकवण देणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे. छत्रपती शिवरायांना प्रेरणा देणारे, छत्रपती शिवरायांना शिकवण देणारे आणि छत्रपती शिवरायांचे खरे गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराज. या सर्व महापुरुषांच्या विचाराला आणि त्यांच्या कार्याला प्रथमतः अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, इथे जमलेल्या तमाम मराठ्यांनो, शिवरायांच्या सुपुत्रांनो, तुकाराम महाराजांच्या वारकऱ्यांनो आणि संभाजी ब्रिगेडच्या मर्दमावळ्यांनो, माता भगिनींनो आणि माझ्या बालमित्रांनो. मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 2 शब्द बोलण्याच्या आयोजकांनी मला परवानगी दिली, त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः आभार मानतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. सूर्य कधी कुणाच्या तळहाताने झाकत नाही, सूर्य कधी कुणाच्या तळहाताने झाकत नाही, हिमालय कुणाच्या बापालाही वाकत नाही आणि मी खरं बोलतो, कुणाची अडवायची ताकद नाही. आणि हे ताकद देण्याचं काम आम्हाला संभाजी ब्रिगेडनं केलं आहे आणि म्हणून संभाजी ब्रिगेडच्या विचाराचा मी पाईक आहे, याचा मला अभिमान आहे. मित्रांनो, जिजाऊ मासाहेबांनी शिवरायांना एक आदेश दिला, शिवाजीराजे घोड्यावर बसा, हातात तलवार घ्या आणि शत्रूचा निपात करा. ही जिजाऊ मासाहेब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आया बहिणीच्या इज्जतीची लष्करे देशीवर टांगली जात असताना घरात बसून त्यांच्या तिंकारे ऐकणे हे मराठ्याच्या अवलादीला शोभणारी गोष्ट नाही. जिजाऊ मासाहेबांचा हा क्रांतिकारी विचार ऐकून शिवरायांच्या अंगातले रक्त सळसळलं, सळसळलेलं रक्त उकळलं आणि उकळलेलं रक्त हिंदवी स्वराज्य निर्माण करूनच शांत झालं. मित्रांनो, छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. छत्रपती संभाजीराजांनी हे स्वराज्य वाढवण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेसच्या धर्मांध ब्राह्मणांनी हिंदवी स्वराज्याला सोंग लावून हिंदवी स्वराज्य उद्ध्वस्त केलं. मराठ्यांनी रक्ताचं पाणी करून मिळवलेलं स्वराज्य पेशव्यांनी नेस्तनाबूत करून टाकलं. पेशव्यांच्या नालायकपणामुळे इंग्रज या देशात आले. इंग्रजांनी या देशात 150 वर्ष राज्य केलं. भगतसिंगासारख्या अनेक क्रांतिकारकांनी पुन्हा एकदा आपले रक्त सांडले आणि पुन्हा एकदा आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. पण भाटाला दिली ओसरी आणि भाट हळूहळू हातपाय पसरी. या म्हणीप्रमाणे ज्या राज्यकर्त्यांना राज्यकारभार करण्याची संधी दिली, आज तेच राज्यकर्ते आमच्या जीवावर उठले आहेत, दिल्लीच्या तख्ताला चिटकून बसले आहेत. मित्रांनो, या देशात ज्या लोकांना काही कळते त्या लोकांना कोणी विचारायला तयार नाही आणि ज्या लोकांना काहीच कळत नाही त्या लोकांच्या हातामध्ये या देशाची सूत्रे आहेत आणि म्हणून या देशाचा शेतकरी आज आत्महत्या करतोय. कधी काळी या देशात सोन्याचा धूर
वन फिरतो आहे, पण त्याला कुठेही अन्न मिळत नाही. तर दुसरीकडे याच देशामध्ये लाखो रुपयांची संपत्ती साठवून ठेवलेले लोक आहेत. 4,000 कोटी रुपयांचं एक घर बांधणारे लोक आहेत. बियर बार मध्ये लाखो रुपयांची उधळण करणारे लोक आहेत. आणि हा सर्व पैसा भ्रष्टाचारातून आलेला आहे, या देशाशी केलेल्या देशद्रोहातून आलेला आहे. आणि म्हणून हा देश आज नेस्त नाबूद होण्याच्या मार्गावर आहे. आणि म्हणून मित्रांनो, एके ठिकाणी एक कवी म्हणतो, सूर्य मावळताना मी पाहिला, हा चंद्रही मावळताना मी पाहिला. सूर्य मावळताना मी पाहिला, हा चंद्रही मावळताना मी पाहिला. पण आज पहिल्यांदा छत्रपती शिवरायांचा देश मावळताना मी पाहतोय. मित्रांनो, छत्रपती शिवरायांचा देश मावळतोय, याला जबाबदार आणि जिम्मेदार आम्ही आहोत. कारण आम्ही अडाणी आहोत, आम्ही अज्ञानी आहोत, पण आम्ही पुस्तक वाचत नाही. पुस्तक वाचलं तर विचार करत नाही, आणि विचार केला तर त्याप्रमाणे आचरण करत नाही. देवाला प्रसन्न करण्यासाठी कोंबडे बकरे कापणारे आम्ही आहोत. देवाला प्रसन्न करण्यासाठी देवाला लाच देणारे आम्ही आहोत. अभ्यास न करता पास होण्यासाठी सत्यनारायण करणारे आम्ही आहोत. प्रयत्न न करता नशिबाला दोष देणारे आम्ही आहोत. माणसामध्ये जातीभेद करणारे आम्ही आहोत. जिवंत माणसाला लाथा मारून दगडाला माथा टेकवणारे आम्ही आहोत. आणि इतकंच नाही तर आमच्या घरामध्ये एक कॅलेंडर आहे, जो हुआ अच्छा हुआ, जो हो रहा है अच्छा हो रहा है, जो होने वाला है वो अच्छा होने वाला है. अशा थंड विचाराचे थंड कॅलेंडर आमच्या घरामध्ये आहे. आणि म्हणून आमचा सत्यानाश आम्ही केलेला आहे. आणि म्हणून आम्ही काम करणं सोडून दिलेलं आहे, आम्ही प्रयत्न करणं सोडून दिलेलं आहे. आणि म्हणून आमचा सत्यानाश आम्ही केलेला आहे. परंतु मित्रांनो, दोष आमचा नाही, चूक आमची नाही. कारण आम्हाला शिकवणारा मास्तर हा कुलकर्णी होता, आम्हाला शिकवणारा मास्तर हा कुलकर्णी पंत होता. आणि म्हणून आम्ही भिकारी झालो आणि ते पंतप्रधान झाले. धार नाही तलवारीच्या पाठीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला. आणि शिवचरित्राशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, शिवचरित्राशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. आणि म्हणून मित्रांनो, शिवचरित्र वाचणं हे येणाऱ्या काळाची गरज आहे. कारण मित्रांनो, शिवरायांना शिकवणारा मास्तर कुलकर्णी नव्हता, आणि म्हणून त्यांनी भविष्य पाहून लढा केला नाही. शिवरायांना शिकवणारा मास्टर कुलकर्णी नव्हता, आणि म्हणून त्यांनी होम हवन यज्ञ केले नाही. शिवरायांना शिकवणारा मास्तर कुलकर्णी नव्हता, आणि म्हणून त्यांनी माणसामध्ये जातीभेद केला नाही. त्यांनी धर्मामध्ये धार्मिक दंगली लावल्या नाही. शिवरायांना शिकवणारा मास्तर कुलकर्णी नव्हता, आणि म्हणून छत्रपती शिवरायांनी एकही मस्जिद पाडली नाही. आणि म्हणून छत्रपती शिवरायांचे 21 अंगरक्षकांपैकी 13 अंगरक्षक मुस्लिम होते, 21 पैकी 13 अंगरक्षक मुसलमान होते. आणि म्हणून हिंदवी स्वराज्य उभा राहिलं. हिंदवी म्हणजे फक्त हिंदूंचं नाही, या देशात राहणाऱ्या प्रत्येक हिंदी लोकांचं, या देशात राहणाऱ्या 12 बलुतेदाराचं आणि 18 अलुतेदाराचं स्वराज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य. आणि मित्रांनो, या हिंदवी स्वराज्याचा जाहीरनामा होता, सर्वात पोटास लावणे आहे. या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा मिळाल्याच पाहिजे. पण छत्रपती शिवरायांचं हे स्वप्न या देशातील भ्रष्ट राजकारणी, लबाड, गुप्तेदार आणि स्वार्थी उद्योजक यांनी धुळीला मिळवले आहे. आणि म्हणूनच मी म्हणतो, वतन वालो वतन को ना बेचना, ये धरती ये अंबर ना बेचना. वतन वालो वतन को ना बेचना, ये धरती ये अंबर ना बेचना. शहीदों ने जान दी है इसके वास्ते, उनके कफन ना बेचना. आणि म्हणून मित्रांनो, प्रत्येकाने पुस्तक वाचलं पाहिजे, त्यामुळे आपलं मस्तक सुधारतं. आणि जे मस्तक सुधारलेलं असतं ते कोणापुढेही नतमस्तक होत नाही, हा वसा आम्ही लक्षात घेतला पाहिजे. पोटाची खळगी भरण्यापेक्षा पाठीचा कणा ताट ठेवण्यासाठीच प्रत्येकानं जगलं पाहिजे. आणि ज्या समाजाचा पाठीचा कणा ताट असतो त्या समाजाला भिकेचे डोहाळे कधीच लागत नाही, आणि तोच समाज खऱ्या अर्थाने उभा राहतो.
आम्हालाही तोच समाज घडवावा लागेल. मित्रांनो, मी 2-3 ठिकाणी भाषणे केली, त्यामुळे मला आता लोक विचारायला लागले, हे मुला तू कोणत्या पक्षाचा, हे मुला तू कोणत्या पक्षाचा. तर त्या सर्वांना आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की मी कोणत्याही पक्षाचा नाही किंवा कोणत्याही पिल्ल्याचा नाही. मी माणसाचा आहे आणि मला माणूस बनायचा आहे. ना हिंदू बनना है ना मुसलमान बनना है, ना हिंदू बनना है ना मुसलमान बनना है. इंसान की औलाद हूँ, मुझे इंसान बनना है आणि तुम्हीही इंसान बना आणि या देशाला वाचवा. कारण मित्रांनो, या देशातील 100 कोटी लोक आज जिवंत असूनही मेल्यासारखे पुतळ्याप्रमाणे जीवन जगत आहेत. संवेदना शून्य झालेला समाज मुक्याचं, बहिऱ्याचं आणि आंधळ्याचं जीवन जगत आहे. येथील जनता खचलेली, खंगलेली आणि स्वतःचा अस्तित्व गमावून बसलेली आहे. येथील लोकांच्या मनामध्ये आत्मविश्वासाचा अभाव आहे आणि म्हणून या देशाचा कारभार आज आंधळ तळतय आणि कुत्रा पीठ खातय अशी अवस्था झाली आहे. सामान्य माणसाला मंगळसूत्र विकूनही न्याय मिळत नाही. अन्यायाविरुद्ध बोलायला कोणीच तयार नाही. सगळ्यांचीच नीतिमत्ता ढासळत चाललेली आहे आणि म्हणून सगळीकडे अंधाधुंदी माजली आहे. जनतेचं रक्षण करणाऱ्या पोलिसावरच हल्ले होत आहे. जिल्हाधिकारी सारख्या क्लास 1 अधिकाऱ्याला भर दिवसा जिवंतपणे जाळले जात आहे. मित्रांनो, या देशात हातात शस्त्र असणाऱ्या गुंडांचं आणि खिशात पैसे असणाऱ्या झेंड्यांचं राज्य आहे आणि म्हणून आज माझा तुम्हाला प्रश्न आहे की सामान्य माणसाने जगायचं कसं? सामान्य माणसाचा वाली कोण? कोण देईल सामान्य माणसाला न्याय? कोण आणील या देशात शिवरायांचं शिवराज्य? मित्रांनो, काळजी करू नका. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजही एक आवाज घुमतो आहे. उठ तरुणा जागा हो, संभाजी ब्रिगेडचा धागा हो. उठ तरुणा जागा हो, शिवधर्माचा धागा हो आणि हा शिवधर्म देईल तुम्हाला न्याय. ही संभाजी ब्रिगेड आणील या देशात छत्रपती शिवरायांचं शिवराज्य. कारण संभाजी ब्रिगेडची ताकद आहे जिजाऊ मासाहेब छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे. संभाजी ब्रिगेडची ताकद आहे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज. संभाजी ब्रिगेडची ताकद आहे संत कबीर, संत फातेमा बीबी, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज. संभाजी ब्रिगेड